चांदा पोळ्याचा प्रोग्राम आहे नागपूरमध्ये। पोळ्याचा दुसरा दिवस जो असतो तो तांदा पोळा म्हणून साजरा केला जातो। तर सगळेजण नंदी सजवतात आणि स्वतः पण सजतात। तर हे बघा या पद्धतीने सजलेले आहे। अद्वैत पण सजलेला आहे। आज दाखवतो मी तुम्हाला। हा आमचा अद्वैत, हा बनलेला आहे नारद मुनी। अरे नारद मुनीच्या हातातले कुठे गेले? आणि हा अद्वैतचा नंदी। नारद मुनी चॉकलेट खाताना, तेव्हाच्या काळात चॉकलेट होती। असं पकड ना असं। हां गुड, नारद मुनी आमचा। जा तर असं बरेच जण सजलेले आहे। हे 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 अच्छा तरी हे बघा कसे छोटे छोटे मुलं सजलेले आहेत, बघू शकता। शिवाजी महाराज सुद्धा इथे। आणि त्यानुसार आपण या ठिकाणी वाटप करणार आहोत। आणि एक 4 महिन्याचं बाळ छोटे ते सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे। वाटते मुलगी आहे। 4 या कार्यक्रमातून येते, कारण की आमचे सर्व बालगोपाल मस्त सजून सजून कार्यक्रमाला येतात आणि या माध्यमातून एक उत्साह त्यांच्यामुळे आमच्याकडून नेहमी राहत असते। त्यानंतर आपल्या आयोजक सौ डॉक्टर प्रीतीताई मानमोडे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया आपले मनोगत व्यक्त करावे। नमस्कार सर्वांना, पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या या उडकेश्वर मित्र परिवार द्वारा भव्य तान्हा पोळा उत्सवाला उपस्थित, आजच्या या मंचावर उपस्थित सन्माननीय श्री डी सोनटके काका, संजय खडसे दादा, गुप्ता दादा, पिंटू बाळसकर दादा, श्याम जरोडे दादा, प्रकाश ठाकरे दादा, अभिजित वाघ दादा, किरण बोधारे दादा, सचिन जोग दादा, आकाश दहाके दादा आणि ज्यांचं आता सुंदर संचालन सुरू होतं असे नितीन दादा, नितीन वैद्य दादा आणि ज्यांच्या विशेष प्रयत्नांनी आजचा हा पोळा यशस्वीरित्या इथे होतो आहे असे सन्माननीय श्री अजय बोधारे दादा। आपण हा पोळा उडकेश्वर नरसाळ भागामध्ये सर्वप्रथम सुरू झालेला पोळा आहे। लैलाजी सावरकर दादा, स्वर्गीय श्री लैलाजी सावरकर दादा यांच्या प्रयत्नांनी हा पोळा सुरू झालेला होता। हा पोळा सुरू होऊन आज 20 वर्ष झालेले आहेत आणि आता सध्या कोणीही जाऊ नका, कारण तुमचे नंबर जर आलेले असतील तर त्याचप्रमाणे प्रोत्साहनपर 31 बक्षिसं तुम्हाला देण्यात येणार आहे। त्याच्यामुळे कोणाचं नाव त्यात असेल हे आपल्याला माहित नाही, तुम्हाला भेटणारी छोटीशी गिफ्ट घेऊन कोणीही जाऊ नका। तान्हा पोळा जो आहे त्याकरिता सगळ्या पालकांचे सर्वप्रथम खूप खूप आभार व्यक्त करतोय आम्ही की त्यांनी आपल्या बालगोपाळाला इथे तयार करून आणलेला आहे। मोठ्या संख्येमध्ये आपल्या देखील त्यांनी त्याचप्रमाणे आजचा हा यशस्वी कार्यक्रम इथे करण्याकरिता सन्माननीय श्री अजय बोधारे दादा यांच्याकडे
ज्यादा नहीं आम्ही निघालो हार्डवेअरचं दुकान आहे तिथं. चंद्रयान सुद्धा बनलेलं आहे. ते चंद्रयान थोडी गरमी होत असल्यामुळे काढलेले आहे. की त्यांनी आकाश काकाला सोबत घेऊन पूर्ण परीक्षण करावं, कारण की आता नवीन बालगोपाल या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा परीक्षण व्हायला पाहिजे. बालगोपाल मिळणार आहे. त्याचप्रमाणे 21 वॉच आपल्या बालगोपालांना आपल्या लक्ष्मणजी गुप्ता यांच्यातर्फे प्रोत्साहनपर मिळणार आहे. आणि अवघ्या 10 मिनिटात, अवघ्या 5 मिनिटात आपले प्रमुख माझी बाळगोपालांना विनंती आहे, कोणी घरी जाऊ नका, सगळ्यांना बक्षीस मिळणार आहे. निरीक्षकांना माझी विनंती आहे, जे परीक्षक या ठिकाणी आलेले आहे सामूहिक बक्षिसाचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे. सर्वांना पैसे ठेवायची गुल्लक म्हणजे पैसे ठेवायची बँक हे सर्वांना मिळाली आहे. त्यामुळे गजूभाऊ काळजी करण्याची गरज नाही. संजय भाऊ तुमची सोसायटी आम्हाला माहित आहे. आणि जे मुख्य बक्षीस आहे नगदी म्हणजे परीक्षकांनी लवकर जर निकाल दिला तर त्यांच्या हस्ते आपल्याला बक्षीस देणार आहे. परीक्षकाकडे कोणीच जाऊ नये, परीक्षकाकडे कोणीच जाऊ नये. परीक्षक बिलकुल ते शिक्षक आहे, उच्च कोटीचे शिक्षक आहे, आदर्श शिक्षक आहे, ते बरोबर सर्वांची न्याय करणार आहे. तेव्हा काळजी करण्याची गरज नाही आहे. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, त्यांनी 2 मिनिटात या झालेले आहे त्या सर्व बालगोपालांचं मी स्वागत करतो. ही आपली परंपरा भारत गुप्ताजी, श्याम चरोडे, प्रकाश ठाकरे, अभिजित वाघ, किरण गोडारे, सचिन जोत, आकाश ढहाके होता. आज तानापुडा या माध्यमातून आमच्या लहान लहान या ठिकाणी विद्यार्थी असतील, लहान बाळं असतील, लहान लहान मुलं असतील, यांनी ज्या पद्धतीने सजावट केली आहे, एक आकर्षक सजावट या ठिकाणी आपल्या बैलपोळा निमित्त या ठिकाणी प्रदर्शित केली आहे. या प्रदर्शित बैलजोडी जर बघितली आपण तर मला वाटतं होळकेश्वरच्या आपल्या बहिणींनी, लहान लहान बाळांनी अत्यंत चांगलं आयोजन या ठिकाणी केलं आहे. मी ज्यांनी आपलं घातलेलं आहे सजावट वेशभूषा पर श्रीनिता काकडे, त्यानंतर प्रणय गाहकने मद्रासच्या एक वेशभूषा या ठिकाणी केलेली आहे. प्रणय गाटकीने आरोही हाडके झाशी राणीची वेशभूषा केलेली आहे. आरोही हाडके, किमया मेघरे या ठिकाणी त्यांना बक्षीस आहे, त्यांनी यायचं आहे. जीविका दातीर, दुर्गे